तुम्हाला चुकून युद्धावर जायला सांगितलं तर मुंबई लोकलच्या पीक आवरमध्ये चढायचा एक अनुभव घ्या, बरोबर ट्रेनिंग मिळून जाईल असे एका सद्गृहस्थांनी मला सांगितलं होतं। कारण मुंबई लोकलमध्ये चढायची हिम्मत करणार असाल तर युद्धापेक्षाही जास्त तयारी तुम्हाला करायला लागेल आणि तुमचं नशीब चांगलं असेल तर आणि तरच तुम्ही जिवंत घरी पोहोचता। कारण दरवर्षी मुंबई लोकलमुळे जवळपास 2600 लोकांचा मृत्यू होतो, म्हणजे दर दिवसाला मुंबई लोकल 7 बळी घेते। पालघरमध्ये राहणाऱ्या यतीन जाधव यांनी एक PIL दाखल केलेली, ज्यात मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासात होणारा मृत्यू दर हा 38.08% इतका आहे असं म्हटलंय। हा जगातला सगळ्यात जास्त मृत्यू दर असल्यानं ही अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आणि रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले। मुंबईमध्ये कॉलेज आणि जॉबला जाणं म्हणजे युद्धावर जाण्यासारखं आहे असं स्वतः कोर्टच म्हणतंय। सेंट्रल रेल्वेच्या कल्याण, डोंबिवली, ठाणे, दादर स्टेशनवर कायम चेंगराचेंगरीची परिस्थिती दिसून येते। थोडासा पाऊस झाला तरी ठप्प होणारी मुंबईची रेल्वे, रविवारचे मेगा ब्लॉक, प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवणं, सिग्नलिंग आणि इतर कामांसाठी असलेला अनेक तासांचा ब्लॉक, या सगळ्यामुळे रेल्वेची अवस्था काही वेळा दुष्काळ 13वा महिना अशी होते। मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल आणि त्याचं मॅनेजमेंट एवढं का गणतंय हेच बघूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी रसिका नानल आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। मुंबई हायकोर्टाने जूनच्या शेवटच्या आठवड्यात रेल्वेवर जे ताशेरे ओढले त्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। सगळ्यात पहिले या याचिकेत काय म्हटलंय तर 2023च्या आकडेवारीनुसार मुंबई लोकलमुळे एकूण 1590 प्रवाशांनी आपला जीव गमावला असून जास्त करून हे मृत्यू रेल्वेच्या अपघातांमुळे झाले। यात कधी रेल्वे रूळ ओलांडताना, रेल्वेतून पडून, रेल्वेच्या खांबांना आदळून या घटना घडल्याचं समोर आलंय। मुंबईच्या लोकसंख्येचा विचार केला तर आजच्या घडीला मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमधून 65 लाखांपेक्षा जास्त प्रवासी रोजचा प्रवास करतात आणि तिन्ही लाईनवर फक्त 3000 लोकल धावतात। मुंबईच्या लोकलची संख्या कितीही वाढली तरी प्रवाशांसाठी ती कधीच पुरी पडणार नाही, हे अनेकदा समोर आलेलं सत्य आहे। मुंबईच्या स्टेशनवर गर्दी इतकी वाढते की जमावाला नियंत्रण करणं कठीण होऊन बसतं, तरी रेल्वे प्रशासन यावर काहीच करत नसल्याच्या तक्रारी प्रवासी अनेकदा करतात। सगळ्यात पहिले बघूयात की लोकल आणि प्रवासी यांचा जो ताळमेळ आहे तो का बसत नाहीये आणि यासाठी रेल्वेचा इतिहास आपल्याला थोडा बघायला लागेल। रेल्वेवर प्रवाशांचा लोड आहे हे तर नक्की आहे। 1900च्या काळात जेव्हा रेल्वे सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत रेल्वेचे अनेक मार्ग बदललेले नाहीयेत। सँडल्स रोड पासून हार्बरकडे जाणारा मार्ग असेल किंवा असे अनेक मार्ग सुरुवातीपासून तसेच आहेत। सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वेचे अनेक ऑपरेशन मार्ग जे मागच्या 100 वर्षापासून वापरले जात होते ते अजूनही प्रवासासाठी वापरले जातात। ब्रिटिशांनी रेल्वे आणली तेव्हा स्टेशन मार्ग एवढे सुधारलेले नव्हते, ना एवढी लोकसंख्या होती। पण मागच्या 100 वर्षात मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे आणि प्रवासासाठी सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणून लोकलकडे पाहिलं जातं। या लोकलच्या नेटवर्कमुळे सुद्धा अनेक जण मुंबईला राहायला येण्यासाठी आकर्षित होतात। भलेही तुमचा पगार कमी आहे, ऑफिस लांब आहे, पण लोकलचा प्रवास इतका कमी पैशात होतो की लांब राहत असूनही याकडे एक प्रमुख साधन म्हणून पाहिलं जातं। यामुळे होतं काय की रेल्वेच्या सेवांवर एवढा जास्त लोड येतो की तो कंट्रोल करणं कठीण होतं। लोकसंख्या वाढली तरी लोकलची संख्या म्हणावी तितकी वाढली नाहीये आणि त्यामुळे आज अनेकांना गाई गुरांसारखा प्रवास करत जावं लागतंय। पुढचं कारण लेट असलेल्या लोकल। मुंबईत आज 90 सेकंदाला एक लोकल येते असं म्हटलं जातं। उशिरात 3 ते 4 मिनिटाला एक लोकल जरी पकडली तरी सिग्नल लागले की लोकल हमखास लेट होते हे दिसून आले। मुंबईच्या लोकल सिस्टीममध्ये अत्याधुनिक सिग्नल सिस्टीम आणली गेलेली आहे। त्यातले काही सिग्नल बसवण्यात सुद्धा आलेले आहेत, तरी लोकल पूर्णपणे वेळेवर यायची चिन्ह दिसत नाहीयेत। अनेकदा पीक आवरमध्ये लोकल सेवा खोळंबलेली दिसते। मुंबई विकास रेल कॉर्पोरेशन अर्थात MRVC हे 1999 मध्ये सुरू झालं। रेल्वेची रखडणारी कामं सुरळीत व्हावी, प्रकल्प हे फाईलच्या फेऱ्यात न अडकता लवकर सुरू व्हावेत यासाठी राज्य आणि केंद्र दोघांनी मिळून अर्धी जबाबदारी आणि खर्च उचलायच्या उद्देशाने हे उभारण्यात आले। पण लगावबत्तीने अनेक प्रवासी संघटनांशी संपर्क केला तर त्यांच्याकडून MRVCच्या कामावर आरोप करण्यात आले। त्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वेचे रिटायर होत असलेले कर्मचारी MRVC मध्ये कामासाठी घेतले जातात आणि प्रत्येकाच्या सॅलरीसाठी मिळून सुमारे 41 करोड खर्च केले जातात। हे अधिकारी काम वेळेत पूर्ण करत नाहीत आणि दरवेळी रखडलेल्या प्रोजेक्टचे कैक कोटी रुपये वाढवून घेतात असं म्हणणं प्रवासी संघटनांचं आहे। रेल्वेचे बाबू स्वतःच रेल्वेचा विकास करण्यासाठी उत्सुक नाहीयेत असंही त्यांचं म्हणणं आहे। रेल्वेकडून कधीच कोणतीच माहिती नीट आणि ठोस दिली जात नाही, ही ओरड दरवेळी मीडियाकडून केली जाते। कधी ट्रॅकमध्ये पाणी शिरतं, पाऊस होतो, ब्लॉक असेल तर जनसंपर्क विभाग झोपा काढत असतो आणि त्यांच्याकडून सोशल मीडियावर हवं तेव्हा वेळेवर अपडेटच दिले जात नाहीत। मात्र एखादं उद्घाटन किंवा सोहळा असेल तर माहितीचा भडीमार केला जातो अशी चर्चा दबक्या आवाजात मीडियामध्ये केली जाते। रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या त्रासाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतं का असाही प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण रखडलेले प्रोजेक्ट।
सुमारे 1 दशकापासून रखडलेला कळवा ऐरोली रेल्वे लाईनचा प्रकल्प अजूनही सुरू झालेला नाहीये। जानेवारी ते मे दरम्यान रेल्वेमुळे 623 जीव गेले आणि त्यातले 169 लोड आलेल्या गच्च भरलेल्या ट्रेनमधून पडून गेलेले तसं समोर आले। ठाणे स्टेशनची अवस्था आता दयनीय आहेच। या घटनांनंतर जर हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होऊन सुरू झाला असता तर कदाचित हे जीव वाचवता आले असते असं म्हटलं जाते। मुंबई रेल्वेच्या इतिहासातला सगळ्यात रखडलेला प्रोजेक्ट म्हणजे उरण रेल्वे मार्गाचा, जो 2023 मध्ये तब्बल 20 वर्षांनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होऊन सुरू झाला। पंतप्रधान मोदींनी 14.60 किलोमीटरच्या खारकोपर उरण लाईनचं उद्घाटन केलं, जो 27 किलोमीटरच्या बेलापूर सीवूड्स उरण उपनगरीय कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा भाग आहे। खरं तर हा प्रोजेक्ट 2004 मध्ये पूर्ण होईल अशी डेडलाईन असताना भूसंपादन करण्यात आलेल्या अडथळ्यांमुळे प्रोजेक्ट लांबला असं समोर आलं। या प्रोजेक्टचा एकूण खर्च 297 कोटी आहे। मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अर्थात MUTP 2च्या अंतर्गत 3 प्रोजेक्ट होते। ठाणे दिवा 5वी-6वी मार्गिका, CSMT कुर्ला 5वी-6वी मार्गिका आणि मुंबई सेंट्रल ते बोरिवली 6वी मार्गिका। या ठाणे दिवा मार्ग 2008-9च्या दरम्यान सँक्शन झालेला हा मार्ग 10-15 वर्ष रखडला आणि शेवटी 2022 मध्ये सुरू झाला। कुर्ला CSMT 5वी-6वी मार्ग त्याचं काम सुरू आहे, तर मोठा मेगा ब्लॉक घेत वेस्टर्न रेल्वेच्या खार गोरेगाव मार्गाचं काम मागच्या वर्षापर्यंत पूर्ण झाले। रेल्वेच्या बाजूने सुद्धा या अनेक समस्या आहेत। भूसंपादनापासून अनेक गोष्टींवर होकार मिळवणं, खरंच त्या जमिनी मोकळ्या करून काम सुरू करणं असेल, या सगळ्याच गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत। पण रेल्वेचा कायमच असलेला उदासीन सूर आणि प्रोजेक्ट्सची वाढती किंमत यामुळे प्रवाशांच्या हाती काय लागतंय असा प्रश्न विचारला जातोय। सुरुवातीला विरोध झालेल्या AC लोकलला सुद्धा प्रवाशांनी आनंदाने स्वीकारलं। लवकरच वंदे भारत लोकलच्या अंतर्गत 238 AC लोकल मुंबईत आणायचं टेंडर अप्रूव्ह झाल्यानंतर सुद्धा या ट्रेन अजूनही पटरीवरून धावताना दिसत नाहीयेत। पण सध्या चालू असलेल्या AC लोकलच्या जास्त तिकिटाचा दर असूनही प्रवासी त्याला उत्तम रिस्पॉन्स देतात। रेल्वेसाठी काम करणारे बहुतांश ऑफिसर हे स्वतः सामान्य माणसं आहेत का रेल्वेतनं प्रवास करत नाहीत? आमदार खासदार सुद्धा रेल्वेतनं फारसा प्रवास करताना दिसत नाहीत। त्यामुळे रेल्वेसाठी नेमक्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत हेच त्यांना माहिती आहे का नाही असा सवाल केला जातोय आणि पर्यायी सामान्य माणसांच्या चपला मात्र त्यांच्या ऑफिसमध्ये निवेदनं आणि विनंती पत्र देण्यात झिसून जात आहेत हेच दिसून आलंय। याशिवाय रेल्वेतून रोज धक्के खात प्रवास करणारे प्रवासी यांची सुद्धा तेवढीच चूक आहे। अत्याधुनिक नाही पण किमान रोजचा प्रवास सुकर होईल एवढी अपेक्षा करणं सुद्धा त्यांनी सोडून दिलंय। जे मुंबईकर पर्यायी मार्ग शोधतात ते वाचतात, पण रोज पीक आवरमध्ये स्वतःची कंबर मोडून प्रवास करणारा प्रवासी मात्र अजूनही याच फेऱ्यात अडकलाय। तुम्हाला काय वाटतं? मुंबई लोकल नेमकी कशामुळे गणतीये? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगाव बत्ती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा।